तर बघा आता आपण तिखट मीठ घालू. सगळं शिजले आहे. चवीनुसार मीठ, एक चम्मच तिखट, छान परतून घेऊ. तर बघा पूर्ण शिजली आहे, म्हणजे आपलं परतून झालं आहे तिखट मीठ. आता 1 मिनिट शिजू देऊ. तर बघा गाईज आपली भाजी आता रेडी आहे. आपली पूर्ण भाजी तयार आहे. दाणे आणि वांगे, शिमला मिरची सगळं पकले आहे. तिखट सगळं पकवून झालेलं आहे. तर बनवून बघा आणि खाऊन बघा. आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय गाईज. तर बघा ही चटणी आहे आणि ही भाजी आहे. वा मस्त टेस्टी.